तर नमस्कार दोस्तो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे निलेश यात्राम ब्लॉगमध्ये. आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर माझी मिसेस आणि मी दत्त जयंतीनिमित्त वाशिंद येथील दहागाव येथील स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहेत. तर अशा तऱ्हेने बॅनर लावलेले आहे आणि खूप मोठी लाईन असल्याने आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहोत. तर तुम्ही बघू शकता समोर मंदिर आहे आणि अशा प्रकारे लोकांची दर्शन घेण्यासाठी रांग लागलेली आहे. आणि बघू शकता बाजूलाच महाप्रसादाची सोय देखील मंडळाने केलेली आहे. आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे सगळेजण उपस्थित आहेत. तरी पण जास्त प्रमाणात इथे गर्दी आढळून आलेली आहे. थंडी असल्यामुळे मी जॉकेट घातलेलं आहे, कारण भरपूर बाहेर थंडी चालू आहे. तर आपण बघू शकता की आम्ही रांगेत आहे आणि जवळजवळ दर्शनापर्यंत मंदिरात दर्शन घेण्यापर्यंत पोहोचेपर्यंत जवळजवळ आम्हाला 1 तास लागलेला आहे. आणि 1 तासानंतर आम्ही स्वामींचं दर्शन घेतलेले. आपण देखील स्वामींचं दर्शन घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलो आहे. अशा तऱ्हेने मंदिराच्या बाहेर बाजूलाच महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. तुम्ही गर्दी बघू शकता, भरपूर प्रमाणात गर्दी आहे. तरीसुद्धा देखील व्यवस्था अगदी चोखपणे या मंडळाने केलेली आहे. बघू शकता जेवणाची महाप्रसादाची लाईन अशा प्रकारे इथे लागलेली आहे. आम्हीसुद्धा महाप्रसाद घेण्यासाठी लाईनीत उभे आहोत. हे बघा, ही मिसेस आणि मी आता लाईनमध्ये महाप्रसादाच्या मंडळात आलेलो आहेत. आणि आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी मंडपात बसलेलो आहोत. आणि मिसेसने जेवण सुरुवात केलेली आहे. खूप सुंदर आणि रुचकर असं जेवण आहे बघा. वरण भात, वांगे बटाट्याची भाजी, डाळ कोबी, मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, पापड या ठिकाणी आहे. अशा तऱ्हेने खूप गर्दी असल्याकारणाने 4 व्हीलर 2 व्हीलरची व्यवस्था देखील येथे पार्किंगची करण्यात आलेले. सुंदर असं काम या मंडळ संस्थेने केलेले आहे. एवढी गर्दी असूनसुद्धा व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे व्यवस्था मंडळाने केलेली आहे. स्वामी समर्थ मंदिर. जय श्री स्वामी समर्थ.